उद्धव बाबा आता गोरोबा काका नाहीत म्हणून बरं या. नाही तर या गादीवर उभा राहायच्या अगोदर थापटणं पाहिजे होतं डोक्यात. हरिपाठ पाठ असला तर कीर्तन, काकडा पाठ असला तर कीर्तन, ज्ञानेश्वरी वाचित असला तर कीर्तन. आता गोरोबा काका नाहीत म्हणून आपला बाजार चालू. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्विक्तेन भुञ्जिताः मा गृधकश्च सिद्धनम् अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी अहम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी. ओ सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी. भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या आशीर्वादाने परिसरातील संत महंत महाराज मंडळी उपस्थित सर्व ज्ञानवान आणि गुणवान यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेरणेने सहकार्याने आणि समस्त ग्रामस्थ मंडळ लहान थोर अबाल वृद्ध महिला पुरुष मौजे देवदैपळ यांच्या सर्वांच्या परिश्रमातून चालत असलेला हा भव्य दिव्य असा वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज द्वितीय दिवसाची म्हणजे दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा जगाच्या मालकाचं चिंतन केल्यानंतर जीवाला जो लाभ होतो त्याचं दिग्दर्शन म्हणजे हा अभंग. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक युगाचं भिन्न भिन्न महत्व प्रतिपादन केलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये साधना ही वेगळी आहे. जप, तप, अनुष्ठान, आसन, मुद्रा, ज्ञान आणि त्याद्वारे भक्ताची प्राप्ती जीव करून घेतो. पण या कलियुगामध्ये मात्र कलियुगी उद्धार हरीच्या नामे या नामरूपी साधन सहरे म्हणून नाथबाबाला वासुदेवामध्ये म्हणावं लागलं. जगत मनुष्य व्यर्थ कासया करणे
तीर्थवृत्त यम नियम न लगे दैवता धरणी आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगी वारण शीमरणी केशव माधवाच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. म्हणजे बाकीचे साधनाला एवढं विशेष महत्व दिलेलं पाहायला मिळत नाही. भगवंताला प्रश्न केला उद्धवानं, बरं का उद्धव, न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धवः न स्वाध्यायस्तपो त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता. विठाला साधन जरी भिन्न भिन्न असली तरी साध्य स्वरूप भगवान परमात्मा मात्र एकच पाहायला मिळतो महाराज. म्हणून जो सहज साधनाने प्राप्त होतो ते साधन म्हणजे जगाच्या मालकाचं नाम म्हणजे चिंतन आहे महाराज. नाम म्हणजे चिंतन आहे. म्हणून काल पहिला दिवस होता आणि आज दुसरा दिवस आहे. मग चिंतन म्हणजे नाम काल झालंच, पण तरी सुद्धा नामाला जोड लागतीया. नामाला काय लागतीया? जोड लागतीया. व्यवहारामध्ये पहा तुम्ही, व्यावहारिक जीवन जगत असताना मानवाला एकट्याला करमत आहे का? म्हणून विनोदानं सांगत असतो, पूर्वीच्या काळात माणसंच ऐकाना गेली कुणाचं, म्हणून राक्षस निर्माण झाली. आणि आताच्या काळात माणसं नीट राहिना गेली म्हणून मोबाईल तयार झाले. म्हणून जीवन जगत असताना महत्व दिलं पाहिजे ते चिंतनाला. माणसं चिंता जास्त करायलेत का चिंतन जास्त करायलेत? बाळासाहेब, चिंता आपलीच करायलेत का दुसऱ्याची करायलेत? विनाकारण माणूस स्वतःच्या आत्मउद्धाराची चिंता करीनात. दुसऱ्याबद्दल त्यांचं कसं होईल, आता कशी पोट भरतील. माणूस स्वतःची चिंता कमी आणि दुसऱ्याची चिंता जास्त करतो महाराज. पण ज्ञानोबराय म्हणतात संतत्वही आहेत, संतही चिंता करतात, पण संत स्वतःच्या आत्म उद्धारासाठी चिंता करतात. आणि जीव जो आहे ना, जीव आपल्या भौतिक सुखासाठी चिंता करतो माणूस. पण भौतिक सुख हे दुःखाला कारणीभूत ठरतंय आणि आत्म उद्धाराचं साधन हे आत्मसुखाला कारणीभूत ठरतंय. विठ्ठल म्हणून जीवाची जी ओढ आहे ना, जीवाची ओढ विषयाकडे, विषय ओढी भुलले जीवा, भुलले जीवा, आता याची कोण करीला किवा, आता याची कोण करीला किवा, रूपसे नारायणे भावा, रूपसे
विषयाकडं आणि संताची ओढ आहे. ऐ मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. संताची ओढ जगाच्या मालकाकडे आणि जीवाची ओढ विषयाकडे ओढ आहे महाराज. तुका म्हणे चिंता वाटे, वा वा. कोण भेटे सांगे सांग, कोण भेटे सांग, कोण भेटे सांगे सांग. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगाचे, कोण भेटे सांगे सांग, कोण भेटे सांगाचे. विनाकारण चिंता करीत राहतो महाराज. एक जण सारखंच रडत होता बालाजी महाराज. माणूस दिसला की डोळ्यातून धारा व्हायच्या. माझी भेट योगायोगानं झाली. मृदंगाचार्य माझ्या गळ्याला धरलं रडू लागला. मी म्हणलं रडण्याचं कारण काय आहे? तो म्हणला महाराज तुम्हाला म्हणून सांगतो. शेजाऱ्यानं कालच बोर घेतलंय आणि 5 इंची पाणी लागलंय. शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागलं म्हणून बी चिंता करणारे भरपूर आहेत, रडणारे भरपूर आहेत. एवढंच नाही, आता रडणारा सांगितलं, एक हसणारा सांगतो. एक सारखंच हसत होता सुग्रीव भाऊ, सारखंच हसायचा. मी म्हणलं हसण्याचं कारण काय आहे? तो म्हणला महाराज कालच आपल्या भावाला 50 लाख रुपयाची लॉटरी लागली म्हणला. मी म्हणलं गावाला गोड बोलत होतास, पण भावाला कधी नीट बोलला नाहीस, आणि एवढा आनंद तुला झाला भावाला लॉटरी लागल्यावर? तो म्हणला महाराज लॉटरी भावाला लागली, तिकीट घरी आणलं, पण भावाच्या नातवानं फाडून टाकलं म्हणून आनंद झाला. विठ्ठल आपण चिंतेत नाही, संत चिंतनात आहे, चिंतनात. पण चिंतन स्वरूप जे आहे ना महाराज, चिंतनाला मर्यादा नाही. अमर्याद आणि अखंड केलं जातं त्याला चिंतन म्हणतात. अर्जुनानं प्रश्न जगाच्या मालकाला केला, देवा तुमचं चिंतन कसं केलं पाहिजे? भगवंतानं 9व्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलं, झददं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढवृत्ताः. माझं चिंतन अखंड झालं पाहिजे, अखंड. चिंतनासी न लगे वेळ, वा वा. सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. हरीचं चिंतन सर्व काळ करावं लागतंय. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरिते चिंतन सर्व काळ, हरिते चिंतन सर्व काळ, हरिते चिंतन सर्व काळ. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरिते चिंतन सर्व काळ, हरिते चिंतन सर्व काळ, हरिते चिंतन सर्व काळ. म्हणून चिंतन हे अखंड करावं लागतंय. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. भागवत करीती श्रवण,
चालू आहे का नाही चिंतन? आपलं बी चिंतन चालूच आहे, पण आपलं चिंतन असंय ते आता औषध फवाराय आलेत बघा. कोणते? तणनाशक औषध दुकानावर आणायला. इथं आहे कोणी दुकानदार? आहेत. कृषीचा किराणा दुकानदार. हा? तुम्हीच आहेत का? किराणा दुकानदार. नाही, किराणा येऊन काय करायचं आपल्याला? आपल्याला आवश्यक आहे कोणतं? कृषी. कृषीचं. आणि मग दुकानदाराकडे औषध मागायला जावं. दुकानदार म्हणतो 1 नंबरचं औषध आहे तणनाशक, पण फवारताना काळजी घ्यावी लागल. फवारताना काय घ्यावी लागल? काळजी घ्यावी लागल. काय काळजी? बाहेरचे तर तण कीटकनाश मरलच सिस्टीमवाले, पण तणनाशक मारण्याच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या तोंडाला काय नाही बांधला, रुमाल नाही बांधला, तर तुम्हाला अगोदर ऍडमिट करावं लागेल. फवारणी करीत असताना काय महत्वाचं या? तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणं गरजेचं आहे. फवारण्या चालू येतात, त्याच्यातला बोध लक्षात घ्या. आपलं बी चिंतन चालूच आहे, फवारण्या चालू आहेत, पण बाहेर फवारणी चालू आहे, पण ती बाहेरची फवारणी आतमध्ये आपली परिणाम करीत नाही. विठ्ठल बाहेरच जाळण्याची ताकद आहे, पण आतमधलं काही जाळायला तयार नाही. म्हणून आपण बी चिंतन करतो, फक्त आपलं चिंतन म्हणजे उघड उघड फसवा फसवी. महाराज आपलं चिंतन कसं आहे? उघड उघड फसवा फसवी. नवीन गावात कीर्तन होतं, गावात प्रवेश केला, गावाच्या बाहेरच एक जणांना माझी गाडी अडवली. आता आमच्या गाडीची वाट बघत होते रामभाऊ, पण आम्ही थोडं पुढं आलो. बाहेरच एक जणांना माझी गाडी अडवली. म्हणलं महाराज चला चहा प्यायला. आता चहा प्यायला घरी जायच्या बरोबर महाराज स्वागतच तिनं तयारी तशी केली ती. दाराच्या उंबऱ्यापासून ते बाहेरच्या गेट पर्यंत गुलाबाच्या झेंडूच्या पाकळ्या आतरल्या होत्या पोरे. जवळ गेल्याबरोबर 2 बकेटी भरून ठेवल्या होत्या पाण्याच्या, एक गरम पाण्याची दुसरी गार पाण्याची. हातपाय तोंड धुतले, तेवढ्यात कपाटातला नवीन करकरीत टावेल हातपाय तोंड पुसायला दिला. हातपाय तोंड पुसतोय, म्हणले महाराज बसा सोप्यावर. सोपा पंचगादीचा होता. बसल्या बसल्या 3दा टिपकलो. कस तरी धरून बसलो. तेवढ्या वेळेत महाराज माझ्या समोर चांदीचं ताट दिलं. आता त्या ताटात काय काय होतं ऐका. काजून, बदामन, पिस्तान, अंजिरन, वली खजुरन, वाळलेली खजुरन, खरबूज, टरबूज, चिकू, कटिंग शटिंग माल करून ठेवलेला होता त्या ताटामध्ये. एक एक सगळा पदार्थ मी खातोय. तेवढ्या वेळेत म्हणला महाराज काय प्यायचं सांगा. म्हणलं माळकरी या, दुसरं काय घेणार आहे आता. तेवढ्या वेळेत जन माझी तारीख घेतली होती का, तू पळतच आला. म्हणला महाराज गावात तुम्ही कुणाच्याही नादी लागला असता तरी बरं झालं असतं, पण ह्याच्या म्हणलं झालंय काय. म्हणले महाराज त्याचं 49 वर्ष वय झालंय, अजून त्याचं काय झालं नाही. झालंय की अडचण नाही की त्याचं अजून काय झालं नाही, लग्न झालं नाही. म्हणलं त्याच्या लग्न न होण्याचा आणि माझी सेवा करण्याचा काही संबंध आहे का. पण म्हणले महाराज तुम्ही रोज नवीन नवीन काय फिरताव, गाव फिरताव, तुमच्याकडे एखादा काय असेल ठेपा असेल, पण म्हणलं 49 वर्ष होईपर्यंत लग्न का झालं नाही. म्हणले महाराज पुड्या खाऊन त्याचे वरचे दात सगळेच पडलेत आणि खालचे दात सगळेच पडलेत, म्हणजे तो तोंडानं कसा झालाय बोचरा, आणि बोचरीचे लग्न होत असतील का. म्हणलं घाबरू नको, लातूरला 1 नंबर हॉस्पिटल परिचयाचं आहे,
करड सरांचं जान दात बसून घे योग चांगला लागला. पहिल्याच आठवडे सूर्यपण आलं आणि महाराज थाटामाटात लग्न झालं. पुन्हा महिन्याभराला माझं कीर्तन त्याच गावामध्ये. महाराज चला चहा प्यायला. आता मात्र चहा प्यायला गेल्यावर पत्नीला वजनात सांगितलं. महाराजांच्या आशीर्वादानं लग्न झालंय. निरशा दुधाचा काय टाका, चहा टाका. पत्नी चहा करायला गेली. तेवढ्या वेळेत आता तुम्ही जसं माझ्याकडे बघून हसायला का, उद्धव बुवा तो माझ्याकडे बघून काळीयकच्या स्वरात हसू लागला. म्हणला हसण्याचं कारण काय आहे? तो म्हणला महाराज हळूच बोला म्हणला. भिंतीला काय असतील? काना असतील म्हणला. तिकडच्या पाहुणेली कसं फसविलंय हे फक्त मला आणि तुम्हालाच माहित आहे म्हणला. म्हणलं बरं झालं आता माझे बी कीर्तन तू बंद करतोस म्हणलं. फसवा फसवीचे शब्द ऐकले चहा करणाऱ्या पत्नीनं. पत्नी धावतच आली. हा तरी काळी एकला हसत होता. पत्नी काळी 3च्या पटीमध्ये हसू लागली. मी म्हणलं यानं फसविलंय, डुप्लिकेट दात बसविले, हा बोचराय म्हणून हा हसतोय. तुम्ही का हसायलात? तिनं तर आपल्या डोक्याचा टोप काढला आणि बाजूला ठेवला. तिच्या डोक्याला एकडी. तस आपलं चिंतन करणं म्हणजे देवाला सुद्धा महाराज उघड उघड फसवा फसवी महाराज. पण महाराज म्हणतात आपला काळ कशात गेला पाहिजे? काळ सारावा चिंतने हो काळ सारा एकांतवासी एकांतवासी गंगा देवाच्या पूजनी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या तुळशीच्या प्रदक्षिणा आपला काळ जो आहे ना महाराज चिंतनात काळ जावा. ज्याचा आजचा काळ चिंतनात गेलाय का त्याचा भविष्यात येणारा काळ चांगला जातो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. पण चिंतनाचा लाभ काय हो? चिंतनानं लाभ झाला पाहिजे. लाभ महाराज तर चिंतन करावं माणसानं. काय लाभ आहे चिंतनाचा? चिंतने चिंतने तद्रुपता. ज्यानं चिंतन केलं का त्याला जगात लाभ प्राप्त होतो. लाभ बरं एका चिंतनानं होतो महाराज.
अवघे होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जगातली जेवढी लाभ आहेत ना सगळी लाभ प्राप्त करून देण्याची ताकद चिंतनामध्ये पण कुणाच्या काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले एकाच चिंतन केलं जगातला सगळ्यात मोठा लाभ प्राप्त करून देण्याची ताकद चिंतनामध्ये पण ते चिंतन कसं झालं पाहिजे नाथबाबाला विचारा. नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन परिणाम धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. म्हणून माणसानं जगत असताना महाराज शेकडो माणसं विरोधात जाऊ द्या तुमच्या काही परिणाम होत नाही घाबरायची गरज नाही. शेकडो माणसाच्या नजरा वाकड्या होऊ द्या तुमच्याबद्दल काही परिणाम होत नाही. फक्त जगाच्या मालकाची नजर वाकडी झाली नाही पाहिजे. मला देव झाला पाठी मोरा नसती विघ्ने येती घरा. पण असली बी जरी मोठी मोठी दांडगी विघ्न आली माणसाला पहा व्यवहारामध्ये महाराज सगळं चांगलं असतंय. संपत्ती असती सत्ता असती मुलं बाळ चांगले असतात पत्नी सगळा आनंद असतो आणि देवाकडे आल्यावर एकच मागणी करतात देवा आम्हाला जसं आहे नाही अपेक्षाही केलेली नसती माणसानं. पण असली मोठी मोठी दांडगी दुःख दांडगी विघ्न वाटेला येऊन उभी राहतात महाराज. पण तुकोबाराय म्हणतात त्या जगाच्या जर मालकाचं चिंतन केलं तर विघ्न नाश्त्याला सुद्धा शिल्लक राहत नाही महाराज. घेत नाम विठोबाचं घेता नाम विठोबाचं पर्वत गळती पापाते पर्वत गळती पापाते घेता नाम विठोबा पर्वत गळती पापाते जर चिंतन केलं ना चिंतनाची ताकद आहे. 12 वाटा पळती विघ्ने वा वा 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून एवढी ताकद आहे कुणात चिंतनात ताकद आहे चिंतनात. पण असंही पहा चिंतन कसंही करू द्या आणि कितीही चिंतन करू द्या चिंतन म्हणजे नाम आहे. चिंतन म्हणजे नाम आहे. महाराज नाम सुद्धा कधी कधी कोरड राहतंय कोरड. आणि कोरड्याला किंमत आहे का? कोरड्याला किंमत आपण सगळा शेतकरी वर्ग आहे. वल्या जमिनीला जास्त भाव आहे का कोरड्या जमिनीला भाऊ? दादा सांगा वरी तुमच्या भागात जास्त किंमत आहे का इकडे जास्त किंमत आहे?
बागायतीला जास्त किंमत आहे का कोरडवाहूला? मग नाम जरी असलं तरी नाम कधी कधी कोरड राहतंय, कोरड. तुम्ही म्हणाल त्याला काही पुरावा? ऐका आता. नामदेवराय म्हणजे जगाच्या मालकाचे प्रेमळ भक्त आणि आवडते भक्त महाराज. नामदेवरायाची साधना म्हणजे एका जन्माची साधना नाही. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युगाची साधना म्हणजे नामदेवराय आहेत महाराज. एकमेव महात्मा असा आहे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी किंवा नामदेवा हाती दूध प्याला, ही ताकद नामदेवरायाची महाराज. आणि नामदेवराय त्या काळात आधी संत मंडळी एकत्रित झाली महाराज आणि सांगितलं आता प्रत्येकाला संतपद काय करायचं? बहाल करायचं. मग संतपद प्रत्येकाला द्यायचंय. पण संत परीक्षक त्या काळात ज्ञानानं, वयानं आणि तपानं मोठी असणारे वैराग्याचे महामेरू संत गोरोबा काकाकडे संत परीक्षक पद दिलं महाराज. का? कारण त्यांना पारख होती कोणता माठ भाजलेला आहे आणि कोणता माठ कच्चा आहे. म्हणून थापट न दिला हातामध्ये. उद्धव बाबा आता गोरोबा काका नाहीत म्हणून बरं या. नाही तर या गादीवर उभा राहायच्या अगोदर थापटणं पाहिजे होतं डोक्यात. हरिपाठ पाठ असला तर कीर्तन, काकडा पाठ असला तर कीर्तन, ज्ञानेश्वरी वाचित असला तर कीर्तन. आता गोरोबा काका नाहीत म्हणून आपला बाजार चालू. सगळ्यांचा नंबर झाला आणि वेळ आली नामदेवरायावर महाराज. नामदेवरायाच्या डोक्यात थापटणं टाकल्याबरोबर भद आवाज झाला. नामदेवरायाला कच्च ठरवलं. माणसाला राग माणसात बोलल्यावर येतो का एकांतात बोलल्यावर येतो? आता एखाद्या भाजण्याला म्हणू द्या, बाबा जरा तुमचा सोरस लागला नाही आज. भाजण्या म्हणतो ही तुमचा टाळ, हे तुमचं भजन, मी निघालो माझ्या. नामदेवरायाला कच्च ठरवल्याबरोबर नामदेवराय रडतच जगाच्या मालकाकडे महाराज. गुन्हा किती मोठा करू द्या माणसानं, त्याला जवळ घ्या लेकराला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवा, त्याची माया करा. बाळा हे असंय म्हण, त्याला व्यवस्थित समजून सांगितलं तर पटतय महाराज. नाही तर गुन्हा केला की आपण त्याचा गुन्हा पाहत नाही. अगोदर जगाच्या मालकानं लावूनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. एक काम करा, तुम्ही औंढा नागनाथला जा, तिथं विसोबा खेचर नामक संतईत अनुग्रह घ्या, तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल. औंढा नागनाथला गेली, दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, अंगाला सुरकुट्या पडलेल्या, एक पाय भगवान शंकराच्या पिंडीवर आणि पिंडीतून पोहायला पाहिलं नामदेवरायांनी महाराज. नामदेवराय म्हणले संत असा असतोय का? संत कसा असतो? संत त्याच्या पाठीमाग 10-5 शिष्य पळायलेली, बसायला गादी टाकणारे. महाराज कुणाच्या घरचं पाणी पित नाहीत, महाराज कुणाच्या घरी जेवत नाहीत, पुन्हा गाडी हॉटेलवर थांबते. संत कसा? महात्मा नुस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः किंवा अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. असा ब्रह्मीभूत काया झालेला महात्मा नामदेवरायांनी
नमस्कार केला. विसोबा खेचरांनी सांगितलं एवढा पाय फक्त बाजूला काढा. अधिकार सांगतो संताचा. उचलून पाय बाजूला ठेवल्याबरोबर शिवलिंग तयार व्हायचं. पाय उचलून बाजूला ठेवल्याबरोबर शिवलिंग तयार व्हायचं. साष्टांग प्रणिपात केला. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका आता. नामदेवराय म्हणजे 4 योगाची साधना या. नामदेवराय म्हणजे नामईत. नामदेवराय म्हणजे चिंतनईत. पण तरी सुद्धा संत परीक्षेमध्ये नामदेवराय कोरडे राहिले. कोरडे म्हणून कोरड्याला सुद्धा म्हणजे चिंतनाला सुद्धा नामाला सुद्धा जोड लागती. जोड. मग कोणती जोड? अभंगाचं पहिलं चरण. चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी तुम्ही वसोनी अंतरी अंतरी तुम्ही वसोनी अंतरी तुम्ही बसोनी अंतरी तुम्ही बसोनी अंतरी अंतरी अंतरी. आणि म्हणून चिंतनाला काय लागतात. म्हणून तुकोवरांनी पहिल्या अभंग चरणामध्ये म्हटलंय चिंतनाची जोडी. जोडी. आता गेलेला 1-1.5 तास जाऊ द्या. जोड्या लावणं सोपं राहिलंय का एवढं? आता आपले एक मृदंगाचार्य नाही तर मृदंगाचार्याची सुद्धा काय असती या जोडी असती. गायनाचार्यांची सुद्धा चाल म्हणण्यासाठी जोडी असती. आता आपल्या सिस्टीमवाल्यानं 3 बॉक्स लावलेत. नाही तर समोर मॉनिटरची सुद्धा काय असती या जोडीच असती या. एवढंच नाही, माणूस जर एकटा नीट राहायला गेला तर वयस झालेली माणसं म्हणते आता पोराला काय लावा? जोडी लावा. पण जोड्या बी महाराज बऱ्या मिळाल्या तर बरं या. नाही तर बरेच माणसं 55-60 वर्ष झाल्यावर म्हणतात महाराज आता काय सांगा मी होतो म्हणून. पण माता मावल्या तरी कमी आहेत का? महाराज काय सांगा, परभणीचा डॉक्टर बघाय आलता, अहिल्यानगरचा वकील बघाय आलता, बीडचा इंजिनियर बघाय आलता. पण महाराज आमच्या बापाला काय ह्याच्यात पसंत पडलं काय माहितीये, हा दगड माझ्या पदरात बांधला. कधी 50-50 आणि 60-60 वर्ष झालीवर महाराज. म्हणजे जोडीदार मिळून सुद्धा सगळी माणसं समाधानाने सुखरूप. जोडीदार बी तसा किंमत करणार असला तर बरं आहे महाराज. एक जोड फिरायला निघाली, दिवसभर बाजारात फिरली, उदास झाली आणि घरी आली. पत्नीनं विचारलं मालक दिवसभर फिरलोत पण काही समाधान झालं? तुम्ही उद्या बाजारला जा आणि असं काहीतरी घेऊन या ज्यानं माझ्या मनाला काय होईल? समाधान होईल. दिवसभर बाजारात फिरला पण त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. घरी आला उदास झाला आणि उदास झाल्याबरोबर पत्नीनं निरशा दुधाचा चहा दिला. मालक चहा घ्या. मालक म्हणला चहा घेण्यासारखं राहिलं नाही. काय झालं? मी जे आणण्यासाठी गेलतो ते मिळालं नाही. तुम्ही काय आणाय गेलता? मालक म्हणला एखादं शिकविलेलं माकड आणायचं होतं.
पत्नी म्हणली एक घरात असताना दुसरं कशाला विढळ मिळाला तर बरं आहे, नाहीतर जोडीदार सुद्धा दुःखाला कारणीभूत ठरतय महाराज. परंतु ज्ञानोबा म्हणतात जोडी जीवनामध्ये अशी जोडी करा, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी. पापे अनंत कोडी गेली त्याने, गेली त्याचे, पापे अनंत कोडी गेली त्याचे, गेली त्याचे, पापे अनंत कोडी गेली त्याचे, गेली त्याचे, गेली त्याचे. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. पाप अनंत कोटी गेली त्याची, गेली त्याची, पाप अनंत कोटी गेली त्याची, गेली त्याची, पाप अनंत कोटी गेली त्याची, गेली त्याची, गेली त्याची. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. हे माना. अशी जोडी करायची. कधी नाम संकीर्तन, नामाला म्हणजे चिंतनाला जोड लागती. जोड महाराज कुणाची? वैष्णवांची जोड लागल्याशिवाय नामाला वलावा निर्माण होत नाही महाराज. म्हणून नामदेवरायासारखा महात्मा पण विसोबा खेचरांची जोडी करावी लागली महाराज. म्हणून जेवढी संत आहेत ना, या प्रत्येक संतानं गुरुचा आदर केलाय, गुरुकडून दीक्षा घेतली. का? कारण जरी नाम घेतलं तरी ते नाम कोरडं नाम राहतंय. कोरडं म्हणून दोन जोड्या महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. जीवानं जोड करावी कुणाची? ऐशी जोडी करा रामकंठी धरा. आणि चिंतनाला म्हणजे नामाला जोड कुणाची? वैष्णवांची जोड. म्हणून चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी. जर चिंतनाची जोड झाली का महाराज, तो वेळोवेळी लाभ होतो महाराज. पण लाभाची अपेक्षा करून जमतंय का? प्रयत्न करणं आपल्या हातात आहे का लाभ मिळवणं आपल्या हातात आहे? बालाजी महाराज, फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे महाराज. ते मध्ये कोरोनाचा काळ होता रंभो, आणि मग मधल्या काळामध्ये चांगल्या चांगल्या भजनेनी सुद्धा भजन काय केलं? सोडून दिलं सरळ सरळ. कशामुळं? फक्त म्हणले परवडाना गेलं इकडं आता. आणि मग त्या काळात भाव वाढले माळव्याचे. भाव कशाचे वाढले? एक एक कॅरेट टमाट्याचं त्या काळात कोरोनाच्या कितीला जाऊ लागलं? 3-3 हजार 5-5 हजार रुपयाला एक एक कॅरेट. तो म्हणला इकडं काही पडलं, घरी गेला आणि 1 एकर टमाटे लावले महाराज. टमाटे बी आशे आले, सफरचंदासारखे मोसंबी सारखे टमाटे आले महाराज. कृषी अधिकारी जिल्हा लिहून बघा येऊ लागले. मार्केटला फोन लावायचा बसल्या बसल्या, काय भाव चालू आहे? व्यापाऱ्यानं सांगायचं 5,000 रुपये. मग 1 एकर मधला पहिला बी तोडा धरला, सरासरी बी धरला अंदाज, तरी 100 कॅरेट तर निघत असतील ना. मग 5,000 ना 100 कॅरेटचे पैसे बाळासाहेब किती? लाईव्ह चालू आहे का रेकॉर्डिंग करायला? मग कट करा पुन्हा. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल तुम्ही म्हणताल मलाच विचारलं. 10 50 5 लाख रुपयाचा एक तोडा. त्याने हिशोब लावला, सरासरी 20 बी तोडे झाले तरी 20 1 कोटी रुपयाचे काय टमाटे. त्याला दिवसा बी झोप लागणार, रातचं बी झोपाना. आणि टमाटे आता पिकायला लागली. व्यापाऱ्याला फोन लावला, काय भाव झालोय? 5,000 रुपये. दुसऱ्या दिवशी 4,000, तिसऱ्या दिवशी 3,000, 2,000, 1,000, 500. 50 रुपयावर येऊन थांबलं कॅरेट. किती? 50 रुपयावर. व्यापाऱ्यानं सांगितलं, तुमचे टमाटे तिकडं म्हशीली चारा, पण इकडं आणू नका. माझा प्रश्न एवढाच आहे, त्यानं प्रयत्न केलते का केले नव्हते? प्रयत्न त्याने 100% तटीला पाय देऊन प्रयत्न केलते, पण प्रयत्न करून सुद्धा फळ मिळेलच याची गॅरंटी नाही. त्याचा एक जीवलग मित्र होता बापू. तो म्हणला, शेती करून कुणाचं बरं झालंय? तुझी मेन चौकात जागा आहे गावामध्ये, छोट मोठं एखादं किराणा काय टाक, दुकान टाक. आता सांगतो दुकानदार, आता तुमचा नंबर आला. आता खरंच सांगा, नवीन दुकानाला जास्त गर्दी का जुन्या दुकानाला गर्दी? नवीन दुकानाला. सरळ सरळ आहे. कशामुळं? रजिस्टरच पुरत नाहीत उधाऱ्याला ह्याला. आणि गिराईक बी हुशार आहे महाराज. महिना 6 महिने व्यवहार चांगला चालवतोय, आणि एकदा कारखान्याचा बाजार भरला की पुढच्या वेळेस दुकानदारच बदलायचा. मुदलामध्ये गाठा गाठा तोटा महाराज. प्रयत्न करतो माणूस, पण प्रयत्न करून सुद्धा फळ मिळेलच याची गॅरंटी नाही. पण जर चिंतनाची जोडी केली आणि वैष्णवांची जोडी केली, तुकोबाराय म्हणतात, पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ. जोडीला पद्मनाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला. जर चिंतन केलं तर चिंतनाची ताकद आहे. पद्मनाभ जोडल्या जातो, हाची लाभ घडोघडी. तोही महाराज किती प्रमाण देता येतील? 12 चरणाचा अभंगच आहे ना. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. हाची लाभ घडोघडी. कुणाकुणासाठी देव प्राप्त झाला कितीतरी प्रमाण आहेत मला. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. किती देवानं काम केली मला सगळ्यांची. संत चोखोबारायासारखा महात्मा महाराज. पंढरपूरची वारी जवळ आली, आणि पंढरपूरची वारी जवळ आल्यानंतर पत्नीनं विचारलं, जायचं नाही का वारीला? जायचं या, पण तुझा प्रसूती काळ जवळ आलाय, तुला सोडून कसं जाऊ? पत्नी कशी असावी महाराज? पतीची या मता आणि अनुसरुणी पतिव्रता. जी आपल्या मालकाचं मन ओळखते तिला पत्नी म्हणतात. आणि मग मात्र पत्नीने सांगितलं, तुमची वारी चुकू देऊ नका. फक्त एक काम करा, जाता जाता एवढा निरोप फक्त तुमच्या बहीणबाईला द्या. ज्ञानोबा तुकाराम
फार मोठं दृष्टांत उजरता सांगतोय. दिंडीमध्ये सामील झाले चोखोबराय आणि आपल्या बहिणीला निरोप द्यायचा विसर पडला महाराज. पंढरपूर जसं जसं जवळ येतंय तसा प्रसूती काळ पत्नीचा जवळ येऊ लागला महाराज. जगाच्या मालकाला चिंता वाटू लागली. जर काही बरं वाईट झालं तर याच सगळं वज कुणाच्या डोक्यावर येईल? माझ्या डोक्यावर येईल. स्वतः जगाच्या मालकानं चोखोबरायाच्या पत्नीचा वेश धारण केला आणि उघडा वैनी उघडादार हक्का मारी चोखोबाची बहीण झाला शारंधर. आणि महाराज थाप टाकली दारावर. दार उघडलं आणि चोखोबरायाच्या पत्नीचं जगाच्या मालकानं बाळातपण केलं महाराज. बाळातपण हाची लाभ घडू घडी. आता पहा तुम्ही 2-4 दिवसावर आता संत गोरोबा काकांची पुण्यतिथी आली आहे. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. दोन्ही हात कापले महाराज आणि प्रपंच स्थिरावला गोरोबा काकांचा. जगाच्या मालकाला चिंता वाटू लागली. जगाच्या मालकानं स्वतः विठोबा कुंभार झाला. देव रुक्मिण कुंभारीन झाली आणि गरुड गाढव झाला आणि हा सगळा संच तीर डोक्याला तीर डोकी झाला. भक्तीचा आनंद गोरोबाच्या चिखलावरती नाचे पांडुरंग. स्वतः जगाचा मालक गोरोबा काकांसाठी माठ घडवले, विटा बनवल्या हाची लाभ घडू घडी. फक्त चिंतनाची जोड पाहिजे आयुष्यामध्ये महाराज. पण ते चिंतन घ्यायचं कसं? गुळ गुळा वाजती टाळ गुळा वाजती टाळ झन झनानादर साळ झन झनानादर साळ झन झनानादर साळ झन झनानादर गाळ झाला पहाली वेळ. मध्ये वसवता येतो का? देव आतमध्ये आहे. अनेक प्रमाणे सर्वागती राम सर्वस्य चाहम ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. देव आतमध्ये आहे. देवाला आतमध्ये वसवता येतंय का? अनेकांनी वसवलं. साठविला हरी संपुष्ट हे हृदय पेटी. हा साठविला दाता गळा बांधोनिया दूर धरिला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे देवाला आतमध्ये वसवता येते म्हणून तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. देवा एकदा तुम्ही आत बसलाव तर ऐशे जागवितो मना सरिशे जना सहित. देवा तुम्ही जाग करण्याचं काम करताल का? कारण आमचं मन जेथे जेथे जाई म्हणून आड घाला सुदर्शन. आमचं मन कसं आहे? मन चंचल चपळ येता जाता नलगे वेळ. पण या मनावर ताबा मिळवण्याचं काम तुमच्यामुळं होईल महाराज. का? कारण आमचं मन एकदा का जगाच्या मालकाला दिलं. मन हा मोगरा अर्पोणी ईश्वरा. किंवा ज्ञानोबरायत म्हणतात मनाची हे मणी गुंफेला शेला. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू अर्पिला. ही सामर्थ्य महाराज मनाचं. म्हणून माणसानं मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करावा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मन एकदा ताब्यात आलं की भगवान सांगतात मन मना मद्भक्तो मध्याजिमा नमस्कुरू. ही अवस्था होते त्या साधकाची. मग ती साधकाची दशा कशा रूपानं होते? अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे बोजे तुका म्हणे बोजे भोजे तुका म्हणे भोजे भोजे तुका म्हणे भोजे तुका म्हणे
भोजे तुम्ही वासोनी अंतरी तुम्ही वासोनी अंतरी मग मी नाचेन निर्लज्जे मग मी नाचेन निर्लज्ज तुम्ही वासोनी अंतरी अंतरी तुम्ही वासोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा 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 निर्धारी निर्धारी मज जागवा निर्धारी 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 मज जागवा निधारी मज मज जागवा मज जागवा निधारी मज जागवा मज जागवा मज जागवा निर्धारी 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 जागवा निर्धारी मज जागवा जागवा मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही वासोनी अंतरी तुम्ही वासोनी अंतरी तुका म्हणे भोजे आणि मग मी नाचेन नाचतानी आता हे राहतंय का नाही पण महाराज ताकद आहे नाचण्यामध्ये नाचण्याचे अनेक प्रमाण देता येते कोणी नाचू शकतं मला पग घोंगरू बांध कर मीरा नाची रे ही ताकद आहे नाचण्याची महाराज एवढंच नाही नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी म्हणून नाचण्यामध्ये फार मोठी ताकद आहे रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत किंवा नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावारे पण नाचणं जे आहे ना महाराज नाचण्यात ताकद काय आहे तर नाचणं भक्ताचं पाहून रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत हरिदासांचं नाचणं जगाच्या मालकानं पाहिलं महाराज आणि जगाच्या मालकानं पाहून नाचता नाचता देवाचा गळला पितांबर ही ताकद आहे नाचण्याची ताकद आहे म्हणून तुकोबराय म्हणतात जो नामाच्या चिंतनामध्ये रंगून गेलाय नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी जो जगाच्या मालकाच्या चिंतनामध्ये नाचलाय त्याची अवस्था तुका म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज ही अवस्था होते म्हणून सुंदर असं नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
भव्य दिव्य स्वरूपात समस्तच्या माध्यमातून संपन्न होत आहे. तसं बऱ्याच दिवसापासून 2-3 वर्षापासून फोन येत होता, परंतु सेवा येता आलं नाही. मला वाटतं रामनवमीला सुद्धा 2-3 वर्षापासून फोन येतोय सेवेसाठी, परंतु यावर्षी श्रीभक्तपरायण दत्ता महाराजांनी फोन केला आणि योग चांगला लागला. सेवा या ठिकाणी करण्याचं भाग्य प्राप्त झालं. सर्वच एकाहुनी एक बळी रे. आदरणीय या ठिकाणी आपल्या भागातील मुकुटमणी म्हणायला काही हरकत नाही. श्रीभक्तपरायण उद्धव महाराज जे आहेत, त्याचबरोबर आमचे जिवलग मित्र श्रीभक्तपरायण बालाजी महाराज आहेत, त्याचबरोबर श्रीभक्तपरायण मृदंगाचार्य सुषेण महाराज आहेत, त्याचबरोबर माझ्या समेताले श्रीभक्तपरायण उत्तरेश्वर महाराज उबाळे आहेत, त्याचबरोबर आमचे बापू आलेले आहेत आणि गावातील उपस्थित सर्व भजनी मंडळ, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था का हो, आमची सगळीच बालवारकरी आणि माझा सुशील महाराजांचे. वाह, कोणत्या गावला आहे? दिंडोड. वा, दिंडोडला सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि खरंच माझी तब्येत व्यवस्थित नसताना, एवढा आवाज बसलेला असताना सुद्धा सिस्टीमनं सुद्धा सुंदर साथ दिली. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित करून कार्यक्रम देवधैपळमध्ये चालू आहे, हा संपूर्ण महाराष्ट्र पाहू शकतो. याच्यासाठी माझी त्यांची ओळख मला वाटतंय कोरोनाच्या अगोदरपासून ओळख आहे, परंतु प्रत्यक्षात भेट पहिलीच आहे मला वाटतंय. म्हणून या ठिकाणी जय तुळजाभवानी प्रतिष्ठान यूट्यूब चॅनल आहे आणि बाळासाहेबांचं नाव महाराष्ट्रभर गाजत आहे. म्हणून आपला कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात दिसावा सप्ताहाचा, म्हणून त्यांनीही अट्टहास करून चॅनल चालवतात. गोड असं जेवण दोन्ही रामभाऊचं आहे. तुम्ही फक्त आडनाव एक जणाचं कांदे मला वाटतंय आणि एक जणाचं बडे. बडेनी कांदेकडे जेव घातलं पण कांदे खाऊ घातले नाही. म्हणून अगदी गोड सगळं नियोजन आहे. आणि खरोखरच इथं आल्यानंतर एवढा आनंद झाला. एवढं भव्य असं खंडोबाचं मंदिर महाराज, जागृत देवस्थान, आपली खंडोबाची यात्रा आणि खंडोबाचा उत्सव, जागृत देवस्थान असणारं दहिपळ, त्याचं नावच आहे दहिपळ. जसं वरी वडमाऊली दहिपळ, तिथं आईचं मंदिर आहे वडमाऊलीचं, म्हणून वडमाऊली दहिपळ. आणि आपल्या इथं खंडोबाचं देवस्थान आहे म्हणून देव दहिपळ. म्हणून सुंदर असं जागृत देवस्थान मल्हारी रायाच्या चरणी तुम्हा जमलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. दुसरी सूचना अशी, सुंदर असं अंबाजोगाई धारूर हवेवरती उमराई, सनगाव, केंद्रेवाडी, दाहुडी अशा 4-5 गावच्या शिववरती तुम्ही अंबाजोगाईला जाताना कधी पाहिला असेल, हावे रोडवरच श्री क्षेत्र शिवगड संस्थान म्हणून संस्थान आहे. आजही संस्थानमध्ये 80 विद्यार्थी अध्यात्माचं शिक्षण घेतात. 5 वर्षामध्ये आपल्या संस्थांमधून 22 कीर्तनकार नाटाचे अभंग पाठ करून कीर्तनकार दिलीत महाराज. त्याच्यापैकी आपल्या इथला जवळचा सोनी मोहेचे विद्यार्थी आपल्याकडं 2-3 कीर्तनकार आहे. सुंदर सप्तेमध्ये दरवर्षी कीर्तन असतात मुलांचे. अशी सुंदर संस्था आहे. आपल्या इथं कांदेवाडीचा सुद्धा एक मुलगा इथं, त्याचे वडील बसलेले आहेत पहा, त्यांचा सुद्धा मुलगा आपल्याकडे शिकतो. दुसरी सूचना अशी की या ठिकाणी एखाद्याची आई वारली असेल, एखाद्याचे वडील वारले असतील, तर जेवढं काही तुम्हाला संस्थांना देता येते तेवढं द्यायचं. बाकी राहणं खाणं पिणं सह सगळा खर्च आम्ही संस्थेच्या माध्यमातून करतो महाराज. पुन्हा तिसरी सूचना की आपण विद्यार्थी त्याच संस्थेत टाका असा आग्रह नाही, कुठल्याही संस्थेत टाका. आता आपल्या जवळ एवढी सुषेण महाराजांची संस्था महाराज, कुठल्याही संस्थेत टाका. कारण आजचं युग संपत्तीचं युग नाही, आजचं युग हे संस्काराचं युग आहे. नाही गायक झाला तरी चालल, नाही मृदंगाचार्य झाला तरी चालल, नाही कीर्तनकार झाला तरी चालल, फक्त त्यानं 2 गोष्टी केल्यानं बस झाल्या. कोणत्या कोणत्या? नंबर 1, तो निर्व्यसनी राहिला पाहिजे आणि शेवटच्या काळात आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे महाराज. आणि हे संस्कार देण्याचं काम
या त्रिभुवनामध्ये फक्त आपला वारकरी संप्रदाय करतो महाराज. म्हणून मी एका गावात असंच बालाजी महाराज म्हणलं, विद्यार्थी टाका विद्यार्थी टाका. कीर्तन झाल्याबरोबर एक पट्या भेटला दुकानदार, म्हणला महाराज आपलं लेकरू टाकायचं. म्हणलं कुठे आहे? ते बघा म्हणले पुढे 40 वर्षाचं आहे. आता म्हणलं त्याला संस्थेवर ठेवा, मी कुठंतरी दुसरीकडे जातो. आता ठेवा अहो हे बी महाराज तुम्हाला वाटतंय का एवढं सोपं सांभाळणं? नाही 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 नाही. एका गावात कीर्तनला गेलो, गरमीचे दिवस होते, कोट काढला आणि खुंटीला अडकून ठेवला. तेवढ्या वेळेत घरातले 2 लेकरं पळतच आली, रिकामे आले नाहीत, वाळूचं टोपलं भरून घेऊन आले सुग्रीव भाऊ. माझ्या कोटच्या दोन्ही खिशेमध्ये काय भरू लागले? वाळू भरू लागले. घराच्या मालकाला म्हणलं मालक आपलेच आहेत का गिराईकही? म्हणले आपले नाहीत. म्हणलं तुमचे कुठे आहेत? बाहेर तुमच्या बुटात पाणी भरायले. आता हे तरी काही सोपे आहेत का सांभाळणं? नाही 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 नाही. म्हणून पण एवढंच आहे महाराज, संस्कार देण्याचं काम, संस्कारयुक्त संतती हीच खरी संपत्ती आहे. म्हणून पुनश्च एकदा झालेली सेवा आराध्य दैवत खंडोबारायाच्या चरणी आणि